हे चाललंय. तेव्हा निर्गुण ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकते. हा झाला पूर्वपक्ष. उत्तर पक्ष म्हणतो होऊ शकत नाही. जर त्याची उपासना जर झाली तर ते सगुण होईल. काय मुळामध्ये ते किम स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे. तिथं कोणत्याही प्रकारे जाती क्रिया भेद वगैरे कोणत्याही प्रकारे हे नाही. अशा ब्रह्मस्वरूपाची उपासना होऊ शकत नाही. असं आपल्या सत्तांपर्यंत झालं होतं बा. जर उपासनेचा विषय झाला तर ते सगुण होईल. मुळामध्ये ते आणि निर्गुण स्वरूपाचं आहे. गुण हे सगळे मायेचे आहेत. त्रिगुणात्मिका माया असं म्हटलेलं आहे. आणि मायाची उपाधी लागल्यामुळे मग ते सगुण होत असतं. गीते श्रीमद भगवद्गीतेमध्ये अजोपी सन्नवे आत्मा विसरू प्रकृती स्वामदिष्ट आहे. मूळ सर्व आमचं कसं आहे, अजोपी सन्नव्यात. अज म्हणजे ज्याला जन्म नाही, कोणताही विकार नाही, जन्मच नाही म्हणून पुढची सुद्धा काय नाही. अस्थिज आहे ते वर्तते वर्णमध्ये पक्षी येते वगैरे त्याच्या ठिकाणी नाही. मग सगुणात्वम उपास्य तत्वादिती वेद वेद्यतोपि तत् वेद्यम चेत लक्षणानित्य लक्षितम समुपास्यता सगुणत्वम उपास्यत्वात्. तेव्हा वादी प्रश्न करतो. तो म्हणतो हे सगुण जर उपासना जर केली तर ती उपासनेच्यामुळे उपासत्वात सगुणत्वम, उपासनेमुळे त्याच्या ठिकाणी सगुण हा धर्म प्राप्त होईल असं तू म्हणशील. तर म्हटलं वेद्यत्वाचं पितं त्याचप्रमाणे ब्रह्मा हे वेद्य होऊ शकते. जो दोष आमच्यावरती आहे तो दोष कोणावरती आहे. उपासनेमुळे जर ते ब्रह्म सगुण होते तर ज्ञानामुळे सुद्धा ते ब्रह्म वेद्यत्व ज्ञेय झालं. काय झालं नाही का. उपासना होत असेल तर त्याच्या ठिकाणी कोणत्या रूपाला सगुणत्व. मग त्याचप्रमाणे तुझ्यावरती दोष होते. ब्रह्म जर वेद्य झालं काय झालं, मग त्याच्या ठिकाणी वेद्यत्व नावाचा काय आला, धर्म आला. वेदांतशास्त्रामध्ये दोन्ही आहे ना. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कोणताही धर्म निर्धर्म कसं म्हणतात ते पुढे कर्माने सर्व येणार आहे. याच्यामध्ये बाबा तो वादी म्हणत असतो म्हणलं बा आमचं ब्रह्म वेद्य आहे. वेद्यम चेत लक्षणावृत्त्या लक्षितम समुपास्यतम. ज्ञान करून देण्याच्या काही वृत्त्या असतात. अतिव्याप्ती अशा वृत्त्या असतात बघा. ब्रह्म हे वृत्तीव्याप्तीने हे होऊ शकत, ज्ञान होऊ शकत नाही. लक्षणावृत्ती कोणती नाही. गंगायाम घोष आहे. इथे काय करावं लागतं, गंगेच्या तीरावर ते गंगा म्हणजे गंगेच्या प्रवाहावरती कुठे घरं बसायचं काय. मग त्या व्याख्याचा अर्थ काय लावायचा, गंगायाम घोष याचा अर्थ शक्तिवृत्तीने विसंगत निघत असतो. मग लक्षणावृत्ती करायची. काय करायची, मग तीर शब्द प्रवाह शब्द काय करायचा, सोडून द्यायचा. आणि कोणता शब्द घ्यायचा, तीर शब्द. मग वाच्यार्थाने काय निघत असतो, गंगेच्या प्रवाहावर ते वाडा आहे. पण ते शक्य आहे का, पाण्यावर कुठे घर असते का, अजून तर इतकं विज्ञान पुढे गेलेलं. मग काय करायचं, प्रवाह सोडून द्यायचा. आणि कोणता लक्षणं करायची, त्याच्यात जड लक्षणं अजड लक्षणं. ज्याला जड म्हणजे कोणती लक्षणं आहे त्याला जड लक्षणं म्हणत असतात. प्रवाह शब्द सोडायचा आणि तीर शब्द घ्यायचा. म्हणजे लक्षणावृत्तीने आपल्याला त्याचं काय होते, ज्ञान होते. त्याप्रमाणे वेद्यांचेच लक्षणावृत्त्या, लक्षणावृत्तीने ब्रह्माचं आपल्याला काय होईल, ज्ञान आहे. तर म्हणले बा लक्षणावृत्तीनेच उपासनासुद्धा करावी नाही का. एखादा चाललं आहे म्हणतो ज्ञान होऊ शकत नाही, एक म्हणतो ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, उपासनेचा विषय ब्रह्म होऊ शकत नाही, वादी म्हणतो. आणि वेदांती म्हणत असतात ब्रह्म देखील उपासनेचा काय होऊ शकते, ध्यानदीप आहे नाही. म्हणून तो लक्षणावृत्तीने त्याची काय कर,
उपासना कर. ननु ब्रह्मणोपास्यत्वं श्रुता निषिध्यते इति शक्यते. म्हणाले ब्रह्म तद्विद्धी तदेव तं न तदुपासते. इथे श्रुतेरुपास्यत्वं निषिद्धं ब्रह्मणो यदि ब्रह्म तद्विद्धी न ते उपासते. म्हणलं हे पहा, उपासनेचा श्रुतीने त्याचा निषेध केलेला आहे. कशाचा? उपासनेचा. ब्रह्म हे उपासनेचा विषय होत नाही, त्याचा श्रुतीने काय केलेला आहे. म्हणलं ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म तद्विद्धी तदैव तं न दिदं उपासते. ज्याची उपासना होऊ शकत नाही असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म आहे. ब्रह्म तद्विद्धी, ते ब्रह्म आहे असं जाण. कोणतं? नत्वं यद् उपासते, ज्याची उपासना होऊ शकत नाही ते तत्व कोणतं आहे? मग ब्रह्म. इथे श्रुते हे उपासत्व निषिद्धत्व ब्रह्मणो यदि. तर म्हणलं बा, जो दोष आमच्याकडे लावतो तोच दोष तुझ्याकडे सुद्धा येतो. इथे उपास्यत्व निषिद्धं ब्रह्मणो यदि. उपासने आणखी निषिद्ध मानलेली आहे श्रुतीने. तर म्हणलं ज्ञान आहे सुद्धा काय मानलेलं आहे? निषिद्ध मानलं आहे. नाही लक्षामध्ये. इथे श्रुते उपास्यत्व निषिद्धं, श्रुतीमध्ये उपासनेचा निषेध केलेला आहे. असं जर तू म्हणशील तर श्रुतीमध्ये ब्रह्माच्या ज्ञानाचा सुद्धा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. जो दोष आमच्याकडे आमच्याकडे दोष कोणाकडे येतो? मग तुझ्याकडे. व्यवहारामध्ये असताना एखाद्याचे परीक्षक असतो, परीक्षा चालू असते. मग परीक्षा चालू असताना परीक्षा आपल्या इकडे घेत असतो. त्यांनी सांगितलं, म्हणलं पहा, कोणी कोणाकडे बघायचं नाही, आपल्याच पेपराकडे बघून आपलं लेखन करायचं. मग काही पोरं चाटपर असतात की असतात दुसरीकडे. आणखी म्हणले महाराज तो बघा म्हणा लागले, दुसरीकडे बघून काय करतो तुम्हाला सांगतो. आता तो दुसरीकडून बघून तुम्हाला सांगतो असं म्हटलं, तुला तरी तो सुद्धा काय आहे, तरी सुद्धा त्याला बघूनच जो दोष त्याला आहे तोच दोष कोणाला आहे. तो बघून आणखी उपासना करतो. पण तुला सुद्धा बघून बघितल्याशिवाय त्याचं ज्ञान कसं झालं? मग एका दोषामध्ये आणखी दुसऱ्या दोषाची सिद्धी होऊ शकत नाही. दृष्टांत देऊन ब्रह्म त्याला म्हणत असतात की जे उपासनेचा विषय होऊ शकत नाही असं श्रुती सांगते. तेच श्रुती सांगते ब्रह्म हे विद्याचा काय होऊ शकत नाही, विषय होऊ शकत नाही. तेव्हा तिथे आहे त्याच्यावर ब्रह्म तद्विद्धी. बघा, नत्वं यद् उपासते. म्हणलं ते ज्या तत्वाची उपासना केल्या जात नसते त्याला ब्रह्म असं म्हणतात. श्रुतेरुपास्यत्व निषिद्ध. त्याचप्रमाणे श्रुतीने उपास्यत्वाचा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. मग ते सांगतात ब्रह्मणो यदि. तर म्हणलं तोच दोष आमच्याकडे येतो, तोच दोष तुमच्याकडे येत असतो. कारण ब्रह्माचे सुद्धा ज्ञान होऊ शकत. वेद्य होणं म्हणजे ज्ञान होणे, उपास्यत्व म्हणजे त्याची उपासना करणे. विध धातू आहे त्याच्यामध्ये. कोणता धातू आहे? विध म्हणजे जाणणे असा त्याचा अर्थ होता. त्याच्यावर दुसरा पुनःवादी म्हणत असतो, विधी तत्वात अन्यदेव येते श्रुतेर्वेद्यस्तस्य न यथा श्रुत्यैव वेद्यं चेत तथा श्रुत्या उपास्यता. विदितात अन्यत वेदेवेती. विदितात म्हणजे जाण्य होऊन, अन्यत आणखी जे होऊ शकत नाही. श्रुतेर्वेद्यत्वं नस्य न. ब्रह्म हे कसं आहे? विदितात म्हणजे जाणणारे तत्वावर. अन्य वेगळं आहे ते. श्रुतेर्वेद्यत्वं नस्य न. श्रुतीमध्ये आहे का थोडा पंचदशी आहे का?
सांडा वाटलं का बरं ना. विदितात अन्यते म्हणजे जाणणाऱ्यावरून ब्रह्मा हे कसं आहे, वेगळं आहे. श्रुते वेदत्वम तसं न, श्रुतीने त्याला वेदत्व सांगितलेलं नाही. काय आता आहे वाचा. ज्ञान वस्तूहून ते भिन्नच आहे अशी श्रुती असल्यामुळे त्याला वेद्यत्व नाही. नाही, बरोबर आहे. विदित असणाऱ्या पदार्थाहून ते काय आहे असं श्रुती असल्यामुळे त्याला ब्रह्माला काय नाही, वेदत्व नाही. पण श्रुतीने प्रतिपादन केल्याप्रमाणेच ते वेद्य आहे म्हणून म्हणशील तर श्रुतीने सांगितल्याप्रमाणेच उपासना करावी. श्रुतीप्रमाणे घ्यायची. श्रुतीने आणखी ब्रह्माला काय सांगितलं, वेदाच्या म्हणला त्याच श्रुतीने, आणि ब्रह्माला काय सांगितलं, उपास्य असा अर्थ घ्यायचा. विदितात अन्यत्वे वेदे, जाणणाऱ्या वस्तूवरूनही ब्रह्म हे वेगळं आहे. श्रुते वेद्यत्व, श्रुतीने त्याला वेद्यत्व सांगितलेलं आहे. यथा श्रुते वेद्यमचे, जर श्रुतीने त्याला वेद्यत्व सांगितलेले आहे तसंच श्रुतीने सुद्धा ब्रह्माची उपासना सांगितलेली आहे. अवास्तवी वेद्यता चेत उपास्यत्वं तथा न किं, वृत्तिर्व्याप्ती वेद्यता चेत उपास्यत्वे तत्समम्. अवास्तवी विद्यता चेत, मला जी विद्यता सांगितलेली आहे ती सत्य नसून अवास्तवी आहे, म्हणजे ज्ञान जाणून देण्याकरता केले, मिथ्या आहे. काय, वास्तव नाही. काय काय व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहत असतो ना, न बोलणारा मनुष्य म्हणतो, हे मूर्खा असा काय वागतो तो, हे सांग मूर्खा, हे वागण्यास सांगण्यात आहे, त्याचा निषेध करण्यात सांगत आहे. नाही आलं का लक्षात आहे. हे मूर्खा असा का वागतोय, त्याला मूर्ख म्हणण्यामध्ये तात्पर्य नाही, सुधारण्यात तात्पर्य आहे. कशात आहे, वक्तुरी इच्छा तात्पर्य येतं. वक्त्याची ते आमची कदम मावली होती बा. एखादा विद्यार्थी हळूहळू आपल्या मुसरा पाठाला आला, म्हणजे बा इतक्या हळूहळू पाठाला घेऊन हे सांगण्यामध्ये तात्पर्य आहे का. मग काय सांगण्यामध्ये तात्पर्य आहे, लवकर यावे. दृष्टांत देऊ ना, हा सिद्धांतच आहे. म्हणून विद्यता जी सांगितलेली आहे ती खरी नाही. उपास्यत्वं तथा न किं, ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होते, सांगण्यामध्ये श्रुतीचं काय नाही, तात्पर्य नाही. तात्पर्य वेद असे का, तात्पर्याला महत्त्व आहे. कशाला नाही, तात्पर्य असताना कोणत्या याच्यात तुमच्या ग्रंथामध्ये सुद्धा तुम्ही शेवटी कीर्तनकार सगळं कीर्तन केल्यानंतर त्या अभंगाचं काय सांगतो, काय तात्पर्य आहे, करा विठ्ठला, हे त्याचं काय आहे तात्पर्य. तात्पर्याला महत्त्व असते. वास्तवी विद्यता चेत, म्हणून जे वेद्यत्व आहे ते खरं नसून आणि ज्ञान करून देण्याकरता सांगितलेलं आहे. उपास्यत्वं तथा न किं, म्हणून उपासनासुद्धा ही खरी नाही. जसं वास्तव्यात वेद्यता खरं नाही तशी उपासनासुद्धा काय नाही. वृत्तिर्व्याप्ती वेद्यता चेत, आणि वेद्यत्व उपासत्व तसं काही वृत्तीचं ज्ञान करून देण्याचं असते ना तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना. ब्रह्म तुम्हाला बुद्धी जाणे ना, बुद्धी जाणे म्हणजे असं, अन्न जाणे म्हणजे दोन्ही. बुद्धी जाणते सुद्धा कोणती पण मलिन बुद्धी जाणू शकत नाही. शुद्ध बुद्धी काय करते, असं जाणण्यामध्ये काय लावायचा. ब्रह्म हे तोच नाही, ब्रह्माला सुद्धा लावायचा. वृत्तिर्व्याप्ती वेद्यताचे असं ते वेद्य होऊच, पण वृत्तीव्याप्तीने ते वेद्यता होते. चेत उपासत्व तत्सम, तोच न्याय उपासनेच्या ठिकाणी लावावा. निर्गुण ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही वादी म्हणत असतो, आणि वेदांती सांगतात निर्गुण ब्रह्माची काय होऊ शकते.
निर्गुण ब्रह्माची उपासना झाली तर सगुणत्व प्राप्त होईल. म्हणलं ते त्याप्रमाणे जर ते वेद्य झालं तर त्याला सुद्धा काय प्राप्त होईल? वेद्यत्व प्राप्त होईल. दोषाकडून काय आहे? हे ध्यानातला प्रकार असल्यामुळे उपासनेचा विषय होऊ शकतो. त्यावर त्याचं उत्तर देऊन म्हणलं का हो, आम्ही इतके वेळ तुम्हाला सांगतो की ते उपासनेचा विषय होऊ शकत नाही. म्हणलं तर तुमचा इतका आग्रह का? तर तुमचा 62 वाचला. का बुद्धी का भक्ती उपासतो चेत तस्ते द्वेषस्तात गिरय मानाभावन वाच्यास्य अक्षम भवश्रुती सुदर्शनात. का ते भक्ती उपासतो चेत, नाही का? वादी म्हणतो, काय म्हणतो? का ते भक्ती म्हणलं इतका काय आम्ही सांगतो उपासनेचा विषय होऊ शकत नाही. पुन्हा 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 आम्ही सांगतो उपासनेचा काय होत नाही विषय होऊ शकत. इतकी तुमची उपासनेच्या भक्तीमध्ये आवड भक्ती का? नाही अर्थ नाही. युक्तीच का देवाची इतकी तुमची आवड आम्ही सांगतो नाही. इतकं असं त्याच्यामध्ये आणखी असं काय आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही तुमची आवड पुन्हा जशीच्या तशी इतकी भक्ती का? आम्ही सांगतो. नाही तर व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, काय काय म्हणते तरुण पोरं असतात बघा, ते क्रिकेटचा खेळ असतो, तिकीट असते त्याला, आणि पाहण्याचे काय असते तरीसुद्धा चोरी करून पैसे मिळवतो. काय काय मिळतो, आणि तरी क्रिकेट पाहण्याकरता गेल्याशिवाय. मग इतकी तुमची आवड का? काय आहे त्याच्यामध्ये? इकडून तिकडे धावणं. प्रत्येकाच्या आवडीचे विषय काय असतात? भिन्न भिन्न असतात. त्याचे लाख जरी सांगितले. ते स्वामी महाराजाकडे होते बघा, एक मेजर मनुष्य, आर्मी आहे ना इथे दिल्लीला, आणि तो दर्शनाकरता आला. सहज तो त्याने आपलं सांगितलं, म्हणलं महाराज माझी इच्छा काय? तर म्हणलं तुमच्या कृपेने आमची सिगारेट ओढणं काय करा, सोडून द्या. म्हटलं तिचा बराचसा खर्च आहे, अमका तमका आहे. स्वामी महाराजांनी बरेचसे त्याला उपाय घेऊन सांगितले. म्हटलं हे दिसते सिगारेटच आहे, पण हे माणसाला रोगात त्याचं काय होते, सारखे तुम्ही पेत असता, हे चांगलं आहे. म्हणलं तुम्ही ते निग्रह करा आणि काय करा, सिगारेट पेणं काय काय. ती सिगारेट सामान्य माणसाची नव्हती, मग ती कोणती एसीओ माणसाची होती. 25 रुपयाची एक सिगारेट. मग त्याला हे सांगितलं तर म्हणले महाराज काय हरकत नाही, तुमच्या इच्छेला आम्ही किंमत देतो, आजपासून मी सिगारेट पिणार नाही. आनंदाची गोष्ट आहे, निग्रह केलेला आहे. थोडा बसल्या बसल्या मला जरा थांबा की म्हणलं मी येतो थोडंसं लघवीकडे जायचं नाही बा, सिगारेट तिकडे सांगतो सिगारेट पिलं काय केलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. आणि तिकडे पुन्हा जसंच्या तसंच मग तो लघवीकडे गेला की सिगारेट पिऊन आला. आवड जशीच्या इतकी आवड सिगारेट पिण्यामध्ये आहे तरी काय जावे त्याच्या वंशात. ते काही सांगता येत नाही. अरे विचित्र प्रकार असतो. म्हणून तुमची आम्ही म्हणतो उपासना होऊ शकत नाही, तुम्ही म्हणता उपासना झाल्याशिवाय. इतकी तुमची उपासनेच्या भक्तीमध्ये भक्ती का? म्हणला तो तरी उपासनेचा इतका द्वेष का करतो, नाही का? इतका तुझा द्वेष का? हे पहा कसले द्वेषात एरियात मला तुझा इतका द्वेष का असतो, आम्हाला काय करतो तो सांग. मानाभावो न माच्या श्यामश्याम बहुश्रुती सुदर्शनात. मानाभावो न माच्या श्याम म्हणलं हे श्रुतीमध्ये आणि उपासनेचा निषेध केलेला आहे का? मानाभावानं वेळच्या तुला असं वाटत असेल की प्रमाण नाही श्रुतीमध्ये, त्याच्यामध्ये ते सांगतात बघा, वाच्याश्याम बहुश्रुतीशी दर्शनात. पुष्कळच्या श्रुतीमध्ये निर्गुण ब्रह्माची उपासना होऊ शकते असं सिद्ध करून काय केलेलं आहे. शेवटी कोणताही याचा निग्रह होण्याकरता
वेद प्रमाण मान्य असते. कोणतं प्रमाण? तस्मात शास्त्रम. एखाद्याने वेदाने बरोबर एका ग्रंथाने बोलताच काही अर्थ काढला होता. म्हणलं राम काय काढत होता? मांस खात होता. त्याला विचारलं, म्हणलं काही प्रमाण आहे का? नाही कर ना. तुम्हाला कर म्हणजे तिकडचे लोक म्हणायला लागले, म्हणले तुमच्या दक्षिण भारतातले लोक काही भोग. राम हे तर काय दैवत आहे. मग त्याला विचारलं, तुला विचार म्हणलं तुला कशावरून? तो म्हणला प्रमाण आहे की. म्हणलं कशावरून प्रमाण आहे? माझ्या मतावरून. त्याच्या मताला विचारतो. श्रुती प्रमाण पाहिजे. तस्मात शास्त्र मग त्याला प्रामाण्य असते. मग ज्याप्रमाणे इतके प्रिय उपासनेच्या विषयी भक्ती करतो, तर म्हणला तू उपासनेचा इतका द्वेष का करतो? मानाभावानं वाच्या प्रमाण नंद असं नाही असं म्हणशील तर पुष्कळच्या श्रुतीमध्ये ब्रह्माची उपासना काय केलेली आहे सांगितलेली आहे. कुठे कुठे सांगितलेली आहे? 63 वाचलो. उत्तरेस्मिन् तापने शैव प्रश्ने तर काटके मंडोक्यादो सर्वत्र निर्गुण उपासने टीता. उत्तर तस्मिन् तापने. तापनी उपनिषदून आहे. त्या तापनी उपनिषदामध्ये उत्तर क्षेत्रामध्ये आणि निर्गुणाची उपासना सांगितलेली आहे. शैव प्रश्ने तर काटक आहे. इशकेन प्रश्नोपनिषद आहे. किंतत ब्रह्म सुंदरच आहे. त्याच्यामध्ये प्रश्नानी उत्तर प्रश्नानी उत्तर, त्याला प्रश्नोपनिषद असं म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा निर्गुणाची उपासना काय केलेली आहे सांगितलेली आहे. कठोपनिषद आहे बघा. त्याच्यामध्ये नचिकेताचा आणि यमाचा काय मग संवाद आहे. फार सुंदर आहे. वेळ मिळाला तसा चिंतन करावा. उपरी देशोप गणपतीच्या याचं वर्णन करते वेळी उपनिषदाला काय दिलं आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये गेला ना 13 उपनिषदाकडे न पाहिजे. तया घरी ज्ञानाचे काय नाही साकडे नाही. कठोपनिषदामध्ये आणखी सांगितलेलं आहे. माणोक्य उपनिषद, माणोक्य अधिक आणखी करून अन्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. सर्वात्म निर्गुण उपासना इतिरता. सर्व उपनिषदामध्ये निर्गुणाची उपासना होऊ शकते असं उपनिषदाने सुद्धा काय केलेलं आहे मग सांगितलेलं आहे. अनुष्ठान प्रकारोस्य पंचकरणै रीता ज्ञानसाधने केन वारिति वारितम. अनुष्ठान प्रकारोस्य पंचीकरणै रीता ज्ञानसाधन. अनुष्ठान प्रकार, त्याचे अनुष्ठान कसे करावे त्याचं पंचीकरणामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. ती उपासना कशी करावी त्याचं वर्णन आणखी पंचीकरण करून सांगितलेलं आहे. म्हणला ते ज्ञानाचं साधन झालं की उपासना आहे. ज्ञानाचं काय आहे? तुमच्या गीतेमध्ये नाही का भगवंताला ज्ञानात सांगायचं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? ज्ञान. गीता ही ज्ञान प्रधान शास्त्र आहे. मग ते ज्ञान सांगितलं बा. आपण ते ज्ञान आम्ही सगळे बंधनात आहो ना. कशात आहो? मग ते बंधनातून मुक्त होण्याकरता साधनाची आवश्यकता असते. नाही का? त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अंगीकार तो यावा एवढ्याकरता. म्हणून भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये बरं का सूत्ररूपाने ज्ञानाची आणि हे केली. ज्ञानाचं वर्णन केलं. नाही ज्ञान आहे ना सदृशम वगैरे. पण आता एक आहे की ते ज्ञान हे होत असते की त्याचं साधन सांगितलं पाहिजे. म्हणून कर्म उपासना त्याचं काय आहे? ते कर्म उपासना काय करते? त्याचं योग्यता आणून देते. काय तिचेही कर्म प्रतिष्ठित आहे. पण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं आणि मग पुढे 4थ्या अध्यायामध्ये कर्म जरी सांगितलं तरी त्याची बंधन आहे. ते बंधन निवृत्त होण्याकरता ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने ब्रह्मरूप झालं पाहिजे. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये उपासना ब्रह्मार्पणम ब्रह्मवे ब्रह्मैव तेन गंतव्य. म्हणून उपासना हे ज्ञानाचं काय साधन आहे. देवाचे
कारण त्याच्या योगाने माणसाला योग्यता प्राप्त होते. तशी चित्तशुद्धी नाही तिथे बोध करील काय बालत्या गागरी वाढते. चित्तशुद्धी असावी लागत असते. अनुष्ठान प्रकारस्य पंचकरणे रीता, त्याचा अनुष्ठानाचा प्रकार पंचकरणामध्ये सांगितलेला आहे. ज्ञानसाधन रम्य तत्व म्हटलं ते ज्ञानाचं साधन आहे की उपासना. पण आम्हाला सुद्धा मान्य आहे केनात्रापि वारितम, उपासना कर्म हे ज्ञानाचं काय आहे साधन आहे. आम्हाला सुद्धा ते काय आहे नानुतिष्ठति कोऽपि एतद्यत्मा निष्ठितो पुरुषस्य अपराधेन किमुपास्य प्रदिश्यते. नानुतिष्ठति कापि एतदिति चेन्मानुष्ठितो, न अनुष्ठिती कापि कोणी त्या निर्गुणाची उपासना करील असताना दिसत नाही. नाही का लक्षामध्ये? नानुतिष्ठती म्हणजे त्याचं कोणी अनुष्ठान करताना दिसत नाही. कापि चेन्मा म्हणलं नके ना का हिऱ्याला कोणी गिऱ्हाईक दिसत नाही म्हणून काय हिरा वाईट आहे का? हिरा तो गिऱ्हाईक असो का? त्याप्रमाणे उपासनाला जरी अधिकारी दिसत नसला तरी तेवढ्यावरून उपासनेची किंमत कमी होते असं म्हणता येत नाही. नानुतिष्ठती का कोणी त्याचं अनुष्ठान करीत नाही. इथे चेन्मा निष्ठत म्हणजे नका अनुष्ठान करेना, नका गिऱ्हाईका हिरा तो नसते तसं. पुरुषस्य अपराधेन किमुपास्य प्रदूष्यते. मरकाने आणखी बरं का पुरुषस्य तेव्हा अभ्यास न करणं याच्यामुळे ज्ञानेश्वरी कमी आहे का तुझा अपराध आहे? तो ज्ञानेश्वर लावायचा असतं का? नका. आता पैसे पाठामध्ये येऊन सुद्धा अभ्यास न करणे हा दोष कोणाचा आहे? वक्त्याचा का? पुरुषस्य अपराधेन असा ग्रंथ आहे ना. काही ग्रंथाचे जे ग्राहक आहे ना सर्वचे अधिकारी नसतात. त्याला काहीतरी अधिकार असावा लागत असं. कोणताही अधिकार मानत अधिकारात ऐसा करू साहेब देते असं तेच द्यावे. एखाद्या माणसाला काहीतरी कलेक्टर होण्याचा आणखी फॉर्म भरायचा आहे तर म्हणलं मला एका कलेक्टर करा की काही हरकत नाही. त्याने आपला काय आणला फॉर्म आणला लिहा की याच्यावर ते. मग त्याला विचारलं म्हणलं काही हरकत नाही, त्याला काय माहिती. मग तो फॉर्म वगैरे भरला आणि त्याला सांगितलं म्हणलं तर तुम्ही याच्यावरती सही करा की. तर म्हणलं अंगठा घ्या की. हा काय म्हणायचं कलेक्टर होऊ शकतो का? त्याला काय लागते? योग्यता लागते. म्हणून कलेक्टरची शिप नाही का त्याला योग्य पुरुष नाही. तो दृष्टांत इत्यादी नानुतिष्ठती कोणी निर्गुणाची उपासना करताना दिसून येत. हे चेतमा अनुष्ठित नका त्याची अनुष्ठान करता येत नाही. पुरुषाच्या प्राधान्य किंवा उपासीची प्रदूषती केवळाच्या न करण्याने आणि उपासना ही टाकाऊ होऊ शकत नाही. ते पांडुरंग वैद्य होते ना. म्हणलं हे मृदंगाच्या बोर्डाचं पुस्तक घेऊन घ्या. म्हणले महाराज आमच्याकडे कोणीच वाचत नाही. असं नाही, कशाला न्यायचं? नाही न्याच म्हणे. हा पण एक आमच्या घरी कोणी. म्हणलं तुम्ही नाही वाचणार पण पुढे तुमचे नातू पंतू वाचतील. काही करा पण काय करा न्याच म्हणायचं. म्हटलं ते असं आहे घरामध्ये असल्यानंतर केव्हा ना केव्हा तरी त्याच्यात ताप मारल्याशिवाय राहणार नाही. पैसे नका देऊ पण ज्ञान होणार. कारण ते फुकट राहणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे काही ना आमच्या घरी वाचणारा पण नाही. पण नुसता नका वाचणारा नुसतं दर्शन जरी केलं तरी काय होईल.
हात लावला तरी काय, अत्तराला हात लावला तर काय सुगंध सोडून देतो का तो? हा कोळशाला हात लावला. मग चांगलं ते चांगलं वाचणारा असो अथवा मग प्रत्येकाच्या घरी विद्यार्थी सोडून द्या, प्रत्येकाच्या घरी गाता काय झाला पाहिजे, नसलाच पाहिजे. वारकऱ्याचा तुम्ही सगळ्या सुधारण्याची वस्तू ठेवता, नाही नाही ते वस्तू काय करता तुम्ही? मग त्याच्यामध्ये आणखी हे ज्ञानेश्वरी नसणं हे काय इतकं काय? मोठ्या माणसाचं मत आहे प्रत्येकाच्या घरी विना टाळ काय असला पाहिजे असं आहे. टाळ पाहून त्या घराच्या विषयी आपल्याला काय होतं? ही वारकरी संप्रदायातली साधनं फार गोड आहे, आता ती कमी व्हायला लागली. नाही तर पूर्वी दिल्लीला प्रदक्षिणा करायची म्हणजे प्रत्येकाच्या खांद्यावर काय असायची, आता कमी कमी व्हायला लागलं. आता 200 टाळ त्याच्या प्रदक्षिणाला असायचे. दशमीच्या दिवशी काय असते, आता पुढे राहिले तस 100वरचा एक टिंब गेला तर किती राहिले. जाऊ द्या, देवाच्या दिंडीमध्ये सामील होणं कमीपणा आहे का आनंद आहे? आता कुठे जाऊ दे, आपला विषय नको अवांतर. म्हणून अपराध नाही, पुरुषाचे अपराध आहे ना किंवा हिऱ्याला ग्राहक नाही म्हणून हिऱ्याची किंमत होऊ शकत, ते का कमी किंमत होत असते का? त्याप्रमाणे जरी कोणी आणखी ती उपासना करीत नसेल तेवढ्यावरून उपासना ही टाकाऊ आहे असं म्हणता येत. आणखी पुन्हा आणखी त्याच्यातले क्रमाक्रमाने आणखी दोष दाखवून उपासनेमध्ये प्रवृत्त होण्याकरता आणखी पुन्हा सांगणार आहे, त्याचा विचार कधी करू.